नमस्कार मित्रांनो, आज आपण निघालेलो आहे आपल्या तनूबाळासोबत धामणगावला. कारणही तसंच आहे, आपल्या पपईची लागवड झालेली आहे, पण आपल्या पपईच्या रोपांची जी मर झालेली आहे ती पूर्ण भरून काढण्यासाठी आपण धामणगावला आज निघालेलो आहे. रस्त्याने जाताना आपल्याला लागलेलं आहे थड हे गाव. थड हे गाव आपल्या गजानन महाराजांचं जन्मस्थान आहे. या ठिकाणी आपण दर्शनाला आलेलो आहे. आमच्या तनूबाळ इथं मस्त छानपैकी दर्शन घेतो आहे. ही गजानन महाराजांची इथं प्रतिरूप मूर्ती आहे आणि आपण या ठिकाणी मस्तपैकी छान दर्शन घेतलेलं आहे आणि आता इथून आपण पुढे निघणार आहोत. हे आमचे तनूबाळ छानपैकी दर्शन घेऊन मजा करत आहेत. या ठिकाणी त्यांना खूप मजा येत आहे. बाहेरून हे मंदिर अशा प्रकारचं आहे आणि अजून अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये आहे हे मंदिर. तिथून पुढे आपण गेलो नर्सरीमध्ये आपल्या धामणगावला. या ठिकाणी पपईचे रोपं आपण या ठिकाणी घेतलेले आहे आणि बाकीचे पण भरपूर सारे रोपं या ठिकाणी मिळतात. जसे हे पपईचे, टरबूजचे, तिकडे गोबीचे पण आहेत. अशा प्रकारचे भरपूर सारे रोपं या ठिकाणी मिळतात. कोणाला लागल्यास रघुनंदन नर्सरी धामणगावकडे या ठिकाणी तुम्ही नक्की व्हिजिट करू शकता. हे बघा, आता आपण आपले रोपं घेतले आहेत आणि आपल्या गाडीमध्ये लोड करतो आहे. लोड करून आता आपण लगेच निघणार आहोत. आज ऊन पण खूप जास्त प्रमाणात तापते आहे, म्हणून आपण लवकरच सकाळी निघालेलो आहे आणि या ठिकाणी आता आपण निघू. आपले पपईचे रोपं घेऊन निघाल्यानंतर आमच्या तनूबाळाला रसवंती दिसली आणि मग आमच्या तनूबाळाला रस पिण्याची खूप जास्त इच्छा झाली. त्याच्यामुळे आज आम्ही त्याला या उन्हाळ्यातील पहिला रस द्यायचं ठरवलं आणि त्यावेळेस त्यांनी म्हटले की आम्ही 2 ग्लास रस पिणार आहे आणि खूप छान थंडगार असा रस आम्ही त्या ठिकाणी घेतला आणि नंतर आम्ही पुढे निघालो.